नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर चला आज आपण छोले भटुरे कसे बनवायचे हे पाहूयात. तर इथं बघा टम्म फुगलेले आणि मस्त असे गुबगुबीत भटुरे आणि त्यासोबत चमचमीत अशी छोलेची भाजी. तर इथं बघा मी भटुरे बनवण्यासाठी पहिल्यांदा ना 3 वाटी मैदा आणि त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ हे चाळून घेतलं आणि ह्यामध्ये ना 3 चमचे आपल्याला रवा टाकायचा आहे. रवा बारीक असो किंवा मोठा असो कोणताही चालतो. तर इथं बघा मी 3 चमचे रवा टाकला आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये पिठी साखर पण टाकायची आहे इथं. आणि पिठी साखर वगैरे टाकल्यानंतर मग याला आपल्याला 3 चमचे दही लागणार आहे. तर यामध्ये दही टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मग ज्यावेळेस आपण मिक्स करतो त्यावेळेसच आपल्याला पाण्याची क्वांटिटी कळते. तर पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही, थोडं थोडं टाकूनच हे मळून घ्यायचं. आणि यामध्ये गव्हाचं पीठ टाकल्यानं जे भटुरे आहेत ते वातड आणि चिवट बनत नाहीत. गव्हाच्या पिठामुळे थोडेसे खुसखुशीत असे व्हायला मदत होते, त्यामुळे थोडंसं यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं. आणि मैदा म्हणल्यामुळं थोडासा मैद्याचे पदार्थ चिवट बनतात, त्यामुळे यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं. तर थोडंसं आपल्याला सैलसरच पीठ मळायचं आहे, कारण भटुरे हे घट्ट पिठाचे नसतात, एकदम सैलसर अशा पिठाचे असतात. जेव्हा बाहेरचे म्हणजे भटुरे खातो आपण त्यावेळेस मात्र ते इतके म्हणजे तेलामध्ये बुडवून ठेवलेलेच गोळे असतात त्यांनी आणि पीठ पण अगोदरच्या दिवशीच मळलेलं असतं, कारण हे ना आंबवलेलंच पीठ असतं भटुरेसाठी. तर इथं त्यामुळं आपण इथं दही वापरायचं. मग दही आंबट असेल तर खूपच छान असतं. तर इथं बघा त्यानंतर थोडंसं तेल लावून मी याला झाकून ठेवणार आहे आणि एक तास किंवा 1.5 तास तुम्ही ह्या पिठाला अगोदरच मळून ठेवू शकता. आणि ज्यांना म्हणजे जास्त म्हणजे लवकर बनवायचे असतील तर त्यांनी थोडंसं अगोदरच मळून ठेवा पीठ. तर इथं बघा त्यानंतर जे छोले रात्री भिजू घातले होते मी त्याला स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि थोडेसे त्यामधले वाटीभर छोले मी काढून घेतले होते कच्चे. आणि त्यानंतर बाकीचे सगळे कुकरमध्ये टाकले आणि कुकरमध्ये आपल्याला जे आपल्याकडे खडे मसाले आहेत ते टाकले आणि बाकी त्यामध्ये हळद आणि मीठ आणि पाणी टाकून 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथं खडे मसाले मी तमालपत्र, जिरे, 4 लवंग, 4 मिरे असं आणि 2 वेलची, हिरव्या वेलची टाकून यामध्ये पाणी टाकून ह्याला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि मस्त मऊसर असे हे छोले आपल्याला शिजवून घ्यायचे. आणि मग शिट्ट्या झाल्यानंतर याची जी हवा आहे कुकरची ती ऑटोमॅटिक जाऊ द्यायची. तर हे मऊसूत असे छोले शिजतात. तर इथं बघा मस्त असे मी ज्यावेळेस शिट्टी काढली त्यावेळेस इथं छोले शिजून झाले होते. तर इथं मी तुम्हाला हातानं एक मॅश करून पण दाखवते. बघा इथं किती छान असे मस्त शिजले होते. तर हे असेच जे छोले आहेत ते आपल्याला एका प्लेटामध्ये काढून घ्यायचे आणि त्याला थोडंसं मॅश करायचं, जास्त मॅश नाही करायचं, उगं थोडंसं चमच्यानं असं आपल्याला म्हणजे फोडल्यासारखं करायचं ते छोले. म्हणजे यामुळे काय होतं, जी ग्रेव्ही आहे ती आपली थिक बनते आणि जे छोल्याचं शिजलेलं पाणी आहे तेच आपल्याला ग्रेव्हीमध्ये नंतर लागणार आहे. तर हे पाणी टाकून न देता आपल्याला हेच पाणी वापरायचं आहे जे की आपण छोले शिजवताना वापरलं आहे. आणि यामधले जे खडे मसाले आहेत ते काढून टाकायचे, कारण त्यानंतर काय होते ते मसाले जे आहेत ते दाताखाली छोल्याची भाजी झाल्यानंतर जेव्हा आपण खातो त्यावेळेस ते दाताखाली येतात, म्हणून त्याला अगोदरच काढून घ्यायचं. तर इथं बघा मस्त असं चॉपरनं मी 2-3 कांदे कट करून घेतले होते आणि खडे मसाले पण थोडेसे घेतले होते आणि टोमॅटो जे आहेत ते मी मिक्सरमध्ये वाटून घेतले आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतले होते आणि जे छोले मी बाजूला काढून घेतली होती त्याची पण पेस्ट मी बनवून घेतली होती, कारण हे जी कच्ची छोलेची पेस्ट आहे ती आपल्याला ग्रेव्हीमध्ये ॲड करायची आहे आणि त्यानं ग्रेव्ही ना एकदम थिक अशी होते, म्हणून त्याला एक्स्ट्राचे छोले आपण काढून घ्यायचे कच्चेच आणि त्याची पेस्ट करून घ्यायची. तर ती पेस्ट मी एका वाटीमध्ये काढून घेतली होती. तर इथं बघा त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवून 2-3 चमचे यामध्ये तेल टाकलं. इथं तुम्ही तूप, बटर काही वापरू शकता. तर इथं मी फक्त तेलच वापरलं आहे. तर बघा तेल वापरल्यानंतर तेल म्हणजे टाकल्यानंतर त्यामध्ये ना मी थोडेसे म्हणजे खडे मसाले आणखीन थोडे टाकले आणि त्यानंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकली आणि थोडासा याचा कलर म्हणजे ट्रान्सपरंट होऊपर्यंत याला परतून घ्यायचं लसणाला आणि अद्रकला. आणि मग त्यानंतर इथं बघा बारीक चिरून घेतलेले 2-3 कांदे ते मी यामध्ये ॲड करून घेतले. तर मस्त असं याला पण ब्राऊन कलर होईपर्यंत परतू दिलं आणि त्यानंतर मग टोमॅटोची जी प्युरी करून घेतली होती ती यामध्ये ॲड करून व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं. तेल सुटूपर्यंत याला परतत राहायचं आणि वाटलंच तर थोडंसं याला झाकून पण ठेवायचं, कारण मस्त अशी टोमॅटोची ग्रेव्ही जी आहे ती शिजल्यासारखी होऊन त्याला साईडनं सगळ्या तेल सुटायला होतं. तर त्यामुळं हे मस्त अशी तरीदार भाजी बनते. तर खूप चमचमीत अशी छान तरीदार अशी भाजी बनते. तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि एकदम साधी आणि सिंपल अशी ही रेसिपी आहे. कुठलेही मसाले वगैरे जास्तीचे नाही यामध्ये आणि खूप पटकन अशी ही होणारी रेसिपी आहे. तर नक्की एक वेळेस ट्राय करून बघा तुम्ही पण.
तर इथं बघा थोड्या वेळासाठी मी झाकून ठेवणार होते आणि मग याला एक 2-3 सेकंदानंतरच लगेच यावरचं जे झाकलेलं आहे ते काढायचं। तर इथं बघा साईडनं मस्त असं तेल सुटलं आणि मग व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं आणि जे कच्चे छोले काढून घेतले होते त्याची पेस्ट यामध्ये टाकली। तर ही खूप छान टिप आहे। तर बघा यामध्ये जर कच्चे छोले नाही टाकले तर ही भाजी आपली म्हणजे घट्ट अशी बनणार नाही आणि ह्याला म्हणजे थोडंसं म्हणजे जो थिकनेसपणा आहे तो येणार नाही, थोडीशी पातळच। ज्यावेळेस आपण छोले पूर्ण ॲड करतो यामध्ये आणि भाजी बनवतो त्यावेळेस छोले एक साईडला आणि मसाला एका साईडला असं होत राहतं। तर त्यामुळे ना हे जे कच्चे छोले यामध्ये टाकतो त्यामुळे भाजी आपली एकदम अशी थिक होते। तर इथं बघा मस्त असं तेल सुटल्यानंतर यामध्ये कोरडे मसाले आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। तर इथं मी 1-2 चमचे लाल तिखट टाकला आहे, थोडासा कांदा लसूण मसाला टाकला आणि थोडंसं धनेपूड, मग जिरेपूड आणि थोडासा यामध्ये छोले मसाला ॲड केला आणि मग मीठ ॲड करून हळद ॲड केली आणि मग त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतले आणि मग यामध्ये जे कोरडे मसाले टाकले होते ती पण व्यवस्थित परतत आल्यानंतर यामध्ये काय करायचं माहिती आहे का, मसाले आपले शिजण्यासाठी हे म्हणजे बुडाला लागू नये किंवा जळू नये ह्यासाठी यामध्ये थोडंसं आपल्याला गरम पाणी टाकायचं। तर इथं मी जे छोले शिजवताना पाणी वापरलं होतं तेच पाणी यामध्ये थोडंसं 1 चमचा टाकायचं आणि नंतर पण पाणी जर ज्यांना म्हणजे भाजीच्या म्हणजे कुणाला थिक आवडते कुणाला पातळ भाजी आवडते अशांनी काय करायचं, गरम पाणीच बाजूला करून ठेवायचं आणि तेच गरम पाणी वापरायचं। तर इथं बघा थोडंसं पाणी टाकलं होतं मी, तर मसाला म्हणजे छान शिजून घेण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचे म्हणजे जेणेकरून जे मसाले ॲड केलेत ते बुडाला लागणार नाहीत किंवा करपणार नाहीत यासाठी थोडंसं यामध्ये पाणी ॲड करूनच याला वाफ द्यायची आणि बघा मस्त अशी ग्रेव्ही तयार होते। आणि मग यामध्ये आपल्याला जे छोले आपण मॅश करून घेतले होते ते टाकायचे। तर छोले जास्त मॅश करायचे नाहीत, तर थोडेच मॅश करायचे, कारण अगोदरच आपण यामध्ये जे कच्चे छोले मिक्सरला वाटून घेतलेले होते त्यामुळं पण याला थिकनेसपणा येतो। तर ज्यांना जास्त म्हणजे थिक आवडते त्यांनी अशीच ठेवली तरी चालते। तर इथं मला थोडीशी अशी सरबरीत बनवायची होती म्हणून मी यामध्ये जे पाणी काढून घेतलं होतं ते पाणी यामध्ये टाकलं आणि मस्त याला एक वाफ काढून घ्यायची। तर बघा किती मस्त आणि छान अशी भाजी तयार झाली होती इथं। आता काही नाही, बाकीची प्रोसेस जी आहे ती थोडीशी वाफ काढल्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीरच ॲड करायची आहे आणि कसुरी मेथी ज्यांच्याकडे असेल त्याने कसुरी मेथी ॲड करा यामध्ये, बाकी काही नाही। तर इथं बघा मी होतं तेवढं सगळं म्हणजे जे पाणी ह्या छोले शिजवताना वापरलं होतं तेवढं पाणी सगळं मी यामध्ये ॲड केलं आणि एक वाफ काढून घेतली। तर मस्त असं बघा तरी सुटली होती भाजीला आणि इतकी छान आणि चमचमीत अशी ही भाजी झाली होती। तर बघा किती मस्त आणि छान अशी भाजी आहे आणि थिक पण व्यवस्थित असं थिकनेस आहे या भाजीचा, आम्हाला अशीच पाहिजे होती। तुम्हाला यामध्ये पाणी टाकायचं असेल तर तुम्ही मग नंतर पाणी पण यामध्ये वाढवू शकता। तर इथं बघा मस्त याला उकळी सुटल्यानंतर यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकली आणि त्यामध्ये थोडीशी चिरून कोथिंबीर पण टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली। आणि कोथिंबीर टाकताना ना लगेचच मिक्स करून घ्यायची, नाहीतर कोथिंबीर आपली ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस काळी पडते। तर इथं बघा भाजी तयार झाली होती आणि मग इथं मी गॅसवर कढईमध्ये तेल पण ठेवलं होतं भटुरे तळून घेण्यासाठी। तर पीठ पण व्यवस्थित असं माझं मऊ झालं होतं आणि एकदम लुसलुशीत असं पीठ झालं होतं। तर हे पीठ ना व्यवस्थित असं भिजवून जर ठेवलं तर मस्त असे ह्याचे भटुरे बनतात आणि पीठ जर भिजवण्यामध्ये जर काही चूक झाली तर भटुऱ्याला क्रॅक्स किंवा भेगा पडतात। तर इथं माझं पीठ व्यवस्थित असं मळून पण आणि भिजून पण झालं होतं। तर याला थोडंसं लाटण्याला आणि जे पाटा आहे त्याला पोळीपाटाला पण आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि मग त्यानंतर भटुऱ्याचा जो गोळा बनवला आहे त्या गोळ्याला पण थोडंसं तेल लावायचं आणि इथं पिठाचा वापर कसलाच करायचा नाही ना, एकदम हलक्या हाताने आपल्याला भटुरे लाटून घ्यायचे। तर इथं बघा मस्त असं गोल किंवा तुम्हाला जसा आकार बनवायचा आहे तसं भटुऱ्याचा आकार बनवू शकता तुम्ही। तर कोणत्या साईडला असे लांबट आकाराचे पण असतात आणि कोणत्या साईडला गोल पण असतात, जसं बनवू वाटेल तसं तुम्ही इथं बनवू शकता। इथे मी दोन्ही पण प्रकारचे बनवले होते भटुरे। तर इथं बघा पहिला भटुरा टाकला मी तेलामध्ये आणि तेल ज्यावेळेस आपल्याला भटुरा टाकायचा आहे त्यावेळेस तेल एकदम कडकडीत असं गरम पाहिजे, त्यावेळेस मगच यामध्ये भटुरा सोडायचा। तर बघा मस्त असा मी भटुरा यामध्ये टाकल्यानंतर साईडनं थोडंसं झाऱ्यानंच आपल्याला तेल टाकायचं यावर, म्हणजे काय होते भटुरा पटकन असा फुगला जातो। तर बघा इथं चमचमीत आणि मस्त असा गुबगुबीत भटुरा तयार झाला पहिला। तर आता नंतर बघा मी दुसरा पण यामध्ये म्हणजे तळून घेते। तर बघा हे थोडासा लांबट असा मी बनवला होता। तर यावर पण असं साईडच्या म्हणजे झाऱ्या आहे त्यानंच तेल यावर सोडायचं। तर हा किती मस्त आणि मस्त टम्म फुगलेला झाला होता। तर असेच बाकीचे पण सगळे काही भटुरे मी तळून घेतले आणि अशी होती माझी आजची रेसिपी, खूप छान आणि झटपट अशी ही होणारी इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे। तर एकदम एक वेळेस नक्की ट्राय करा। तर मस्त आणि चमचमीत अशी जर खावं असं वाटलं तर ही रेसिपी एक वेळेस ट्राय करून बघा।
आणि थोडं पण भटुऱ्याला तेल लागत नाही. जेव्हा पण आपल्याला वाटेल की हा तेलकट पदार्थ आहे, पण असं कधीच होणार नाही. ज्यावेळेस आपण दही आणि यामध्ये सोडा ॲड करतो त्यावेळेस यामध्ये तेल कसलंच शोषून घेतलं जात नाही. या भटुऱ्यामध्ये एकदम कमी तेलाचे असे बनतात आणि मला वाटत होतं की हे पुरीसारखं बनतं काही की, पण अजिबात पुरीसारखे तर बनणार नाहीत. हे बघा पूर्ण असे हे कोरडे भटुरे होतात. खूप छान आणि मस्त अशी ही रेसिपी लागते. एक वेळेस नक्की ट्राय करा. तर बघा मस्त असे टम्म फुगलेले भटुरे घेतले मी प्लेटामध्ये आणि त्यानंतर चमचमीत अशी छोलेची भाजी एका प्लेटामध्ये काढून घेतली. तर या तुम्ही सगळेजण पण खायला. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि माझी रेसिपी छोले आणि भटुरेची तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि चॅनलवर पण माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. तर भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ पण पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद.